वंदे मातरम, जय श्री राम, जय हो भारत का संविधान। आज आपल्या समक्ष आणि एकूण ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये राजकारण केलं जाऊ पाहत आहे त्या संबंधानं मुख्यत्वे आज बोलण्याचा उद्देश आहे। विद्यार्थी चळवळीमध्ये प्रदीर्घ काळ काम केलेला एक छोटासा कार्यकर्ता म्हणा किंवा संशोधक राहिलेला विद्यार्थी म्हणा किंवा आता कायद्याचा विद्यार्थी म्हणा, म्हणून आपल्या समक्ष बोलत आहे। बोलताना मला खास करून एक बाब लक्षात आणून द्यायची आहे, ती म्हणजे ज्या प्रकारे वैद्यकीय परीक्षेच्या आधारावर आणि त्या विद्यार्थ्यांच्या भावनांच्या आधारावर इमोशनल ब्लॅकमेलिंग करून जे राजकीय ज्या प्रकारची पोळी भाजण्याचा प्रयत्न म्हणजे देशात आणि राज्यात सुद्धा चालू झाला आहे, आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या भावनांना इमोशनल ब्लॅकमेलिंगचा आधार घेत जे आंदोलन दिल्लीमध्ये चालू आहे, त्या आंदोलनाला लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, इथपर्यंत ठीक आहे। परंतु आंदोलन करणारे भारताच्या संविधानाला मानतात की नाही, असा माझा प्रमुख प्रश्न आहे। जर आंदोलन करणारे भारताच्या संविधानाला मानत असतील तर माननीय उच्च न्यायालयाने मुंबईच्या देखील जरंगेची प्रकृती जेव्हा खराब होत होती त्यावेळेस जे निर्देश दिले होते, आणि दिल्ली उच्च न्यायालयामध्ये सुद्धा सोनम वांगचुक यांच्या बाबतीमध्ये जे याचिका दाखल झालेली आहे संविधानिक भूमिकेच्या आधारे म्हणजे राईट टू लाईफच्या आधारे, मग सोनम वांगचुकांना हे सांगायचंय का की ते संविधानापेक्षा मोठे आहेत, देशामध्ये आक्रमकता आणून ह्या सगळ्या गोष्टी का केल्या चालल्यात, तर युवकांना भावनिक आधार बनवला चाललाय। मला दुसरा मुद्दा म्हणजे तुम्हाला मरेपर्यंत उपोषण करता येत नाही, मरेपर्यंत उपोषण करता येत नाही हे सत्य असताना का तुम्ही संविधान विरोधी ढोलकी वाजवत आहात, संविधान विरोधी हलकी वाजवत आहात, संविधान विरोधी हलकी वाजवत आहात। दुसरा मुद्दा, भारताच्या संविधानानं निर्मित सीबीआयवर भरोसा नाही का सोनम वांगचुकचा? मला सांगा। त्याचबरोबर मला या निमित्तानं हे विचारायचंय, आता काय राज ठाकरेला सोनम वांगचुकला तपास अधिकारी करायचंय का? सोनम वांगचुक आणि राज ठाकरेला वैद्यकीय पूर्व परीक्षेचं मला म्हणजे आमच्या ढोबळ भाषेत म्हणायचंय तर काय ढेकळं कळतात का? कोणत्याही भावनांवर स्वार व्हायचं? मला आमच्या गुराखी भाषेतच सांगायचं झालं तर राज ठाकरे आता वाजंत्री झाल्यासारखं हलकी वाजवणारे झालेत का? आणि स्वतःचे विषय संपले का? आणि म्हणून अशा प्रकारच्या भावनिक अत्याचाराला कुठेतरी थांबवलं पाहिजे। पूर्व परीक्षा असतील किंवा परीक्षा असतील त्याच्यामध्ये जर काही अक्षम्य चुका किंवा पेपर फुटीचे प्रकरण हे निंदनीय गंभीर असले तरी न्याय संस्थेवर विशेष तपास यंत्रणेवर विश्वास ठेवायचा असतोच। आणि ह्या सर्व गोष्टी लक्षात घेता मुंबईमध्ये सुद्धा आता मोर्चा काढला जाईल
किंवा मोर्चाला आता मुंबईचा पाठिंबा तुम्ही असं माध्यम सुद्धा हे जे डबल ढोलकीवाले आहेत त्यांच्यातून तुम्ही बातम्या दाखवतात. मुंबईचा कशासाठी पाठिंबा आहे? आता त्यातल्या त्यात राज ठाकरे पुरतं बोलायचं झालं तर राज ठाकरेला आता पुळका सोनम वांगचुकचा. मला असं वाटतं सोनम वांगचुकच्या बाजूला सोनम वांगचुकला सांगाव की आता संविधानिक दृष्ट्या राईट टू लाईफच्या दृष्ट्या तुला बसता येत नाही, त्यांना बाजूला काढा आणि राज ठाकरेंना जाऊन उपोषण करून दाखवा. बिना माल वडता माल वडायचा नाही. आणि म्हणून मला हे समजत नाही, उचलली जीभ लावली टाळाला, कोणाच्या भावनेनं पायदळी तुडवायचं. अरे ते विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना दुसरी परीक्षा झालेली आहे, त्या परीक्षेचे निकाल अवेटेड आहेत, आरोपी अटक आहेत. असं आहे का काय पुरावा की माननीय शिक्षण मंत्री पद हे मान्यच असतात? माननीय शिक्षण मंत्री त्यांच्या बाबतीमध्ये काही हे आहे, लिंक आहे, असं काय आलंय का? राज ठाकरे टीईटीच्या बाबतीमध्ये बोलायचं ना, जरा जास्त प्रगल्भ वाटले असते. कारण राज्यात तर नाही, तुम्ही वार्डात थोड्या बहुत राहिल्यात, काही जे चांगलं काम करणारे छोटे मोठे नगरसेवक तिथपर्यंत राहिलात, त्याच्यावर तुमचं बोलणं येत नाही. परंतु तुम्हाला ज्या गोष्टी माध्यमांना आकर्षित करता येतात त्याच्यावर तुम्ही माध्यमाचे प्रतिनिधी येणार नसेल तर आता ट्विट करून सोडायले तुम्ही. ह्या सगळ्या गोष्टी डबल ढोलकी हे थांबल्या पाहिजेत. आणि त्या पुढे जाऊन राज ठाकरेच्या पार्टीत राज ठाकरेला कोणी विचारणार आहे की नाही हे असाही प्रश्न आहे. म्हणजे विचारणारा म्हणजे संमती म्हणजे पाठीराख किंवा राज ठाकरेंच्या बाबतीमध्ये समर्थक आहे की नाही कोणी. कारण मी बघितलं राज ठाकरेच्या मुलाला, म्हणजे आमच्या भाषेत आम्ही आपली औलाद म्हणतो, औलादीला येऊन राज ठाकरेचं पाठराखण करण्याची वेळ आली. म्हणजे सांगायचं तात्पर्य की आपली पार्टी आपण कौटुंबिक पार्टीपर्यंत गेल्याच्या नंतर सुद्धा प्रत्येकानं राजकीय पक्ष सार्वजनिक असतात. आपण तशा प्रकारचं खुलून वागलं पाहिजे, राहिलं पाहिजे, परंतु तसं होताना दिसत नाही. आणि म्हणून ज्या प्रकारे विद्यार्थ्यांच्या बरोबर राजकारण आहे ते राजकारण थांबलं पाहिजे. आणि कुणीतरी या गोष्टी या बाबीला आपण दुजोरा दिला पाहिजे. राज ठाकरेचा पोरगा तुम्ही पत्रकारांनी दाखवलं, त्यांनी माझ्याकडे ते स्क्रीनशॉट सुद्धा आहे. म्हणे सोनम वांगचुकला पाठिंबा आहे, पण म्हणे तो कोण पोरगा, तो काय पार्टी नवीन काढली त्या मुलानं, त्याला मात्र नाही. म्हणजे काय हे सुद्धा महाराष्ट्र अभ्यास करत असतंय. समाजशास्त्राचे विद्यार्थी अभ्यास करत असतात, राज्यशास्त्राचे विद्यार्थी अभ्यास करत असतात. आणि त्याच्यामुळं आमच्याकडे म्हणतात की शेंबूड असं पुसता येणार आणि राजकारण करायला निघालास का रे भाऊ, असं म्हणतात. शेंबूड पुसता येणार आणि राजकारण करायला निघालास का रे भाऊ. त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांवर आपण त्या म्हणजे उंचीपर्यंत जाऊन टीका कराव्यात, किंवा एखादा विषय तेवढा प्रगल्भ असावा, तेवढे आपल्याला त्याचं ज्ञानार्जन असावं. ज्ञानार्जन करणं काही चुकीचं नाही, परंतु चळवळीतून यावं लागतंय, चळवळीची माहिती असावी लागते, तेव्हाच होते. मला एक समजत नाही की राज ठाकरेनं ज्या प्रकारे म्हणजे ह्याच्या त्याच्यावर बोलण्यापेक्षा काय आपलं ते उद्धव ठाकरे रामरक्षक स्तोत्र म्हणता आलं नाही असं तुम्ही माध्यमांनीच म्हणजे ज्या प्रकारे म्हणजे अडखळलेपणा होता किंवा माहीत म्हणजे वाचलेलं नसेल किंवा एकदा पहिल्यांदाच वाचत असताना माणसाला त्रास होते, हे सगळं पाहिलं. आता उद्धव ठाकरे नागपूरला जाणार आहेत, त्यावेळेस राज ठाकरेंनी हे स्वतःच्या भावाला आधी विचारून घ्यावं की भाई तू गृहपाठ केला की नाही, भाई तू गृहपाठ केला की नाही, भाई तू गृहपाठ केला की नाही नागपूरला जाण्याच्या अगोदर. आणि म्हणून हे सगळं बोलणं आवश्यक आहे, बोलल्याशिवाय यांच्या कांटाळ्या उघडत नसतात. दुसरा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांचे प्रतापी मंत्री प्रताप सरनाईक
ह्या दोघांचा प्रताप एवढा वाढलाय. तुम्हाला सांगतो की वारंवार इमोशनल अत्याचारी भाषा केली जात आहे. एसटी महामंडळातले जे डेपो आहेत त्या डेपोंच्या बाबतीमध्ये आतापर्यंत अनेक शिवसेनेचा काळ असेल त्या काळातही ओबीसी मंत्री होते. अनेक मागासवर्गीय समाजातील मंत्री परिवहन खात्याचे मंत्री होते. परंतु एसटी मंडळाचे जे डेपो आहेत तिथं जाणारा येणारा दूधवाला आहे, तिथं जाणारा येणारा भाजीपालेवाला आहे. दूध गाडी म्हणतात प्रताप सरनाईक. माहिती नसाल, सकाळी जे गाड्या ग्रामीण भागात जातात, हल्टिंगला जातात, त्या गाड्यांना दूध गाडी म्हणतात. त्या गाड्या साठीचा डेपो, त्या सामान्य माणसं, आमचे धोतरवाले असतील, आमचे कामगार कष्टकरी असतील, भाजीपालेवाले असतील, आंबेवाले असतील, त्यांच्यासाठीचे ते डेपो आहेत. आजही डेपोत नुसती स्वच्छता कोठे कॉन्ट्रॅक्टर कोठे म्हणल्यानं होत असतंय प्रताप सरनाईक. आमच्या डेपोमध्ये फलाटाच्या बाजूला ग्रामीण भागात जाणारे डाली घेऊन बसलेले असतात. ती त्यांच्या हक्काची जागा आहे, ती हक्काची जागा आहे. बिल्डर म्हणून डोळ्यानं बघायची नसते, बिल्डर म्हणून डोळ्यानं बघायची नसते. म्हणतात ना त्या जागा त्या कष्टकऱ्यांच्या स्वाभिमानासाठीच्या आहेत. त्या जागा कष्टकऱ्यांना एक म्हणजे सुटकेचा श्वास घेऊन बसण्यासाठीच्या आहेत काम धंदा झाल्याच्या नंतर. आणि म्हणून त्या जागांवर तिरका डोळा टाकणं चांगलं नाही. मला म्हणायचं नाही कोण आपतेष्टांसाठी, परंतु चुकीचं आहे. खबरदार खबरदार. आणि म्हणे 45 प्रमाणे म्हणजे 90 वर्ष म्हणजे 90चा आकडाच, मन 45 आणि म्हणून काय सांगणं तर म्हणे एसटीतील महामंडळातील कष्टकऱ्यांची देणे. प्रताप सरनाईक हॉटेल कसं बांधायचं, हॉटेल कसं चालवायचं, हॉटेलचा धंदा कसा करायचा इथपर्यंत ठीक आहे. परंतु परिवहन महामंडळांसारखी महामंडळ ही नुकसान किंवा नफ्यासाठी नसतात. डोळ्यामध्ये धूळ नाही फेकायची. हा, नियत खराब झाली असेल तर नियत खराब, परंतु डोळ्यात धूळ नाही फेकायची. एसटीतल्या कष्टकऱ्यांनी 119 किती कष्टकऱ्यांनी जीव बलिदान दिलं होतं? 124 कष्टकऱ्यांनी जीवाचं बलिदान दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळं 124 कष्टकऱ्यांच्या बलिदानातून एसटीतले कष्टकरी एकवटलेले आहेत. हे सगळं जागेंवर डोळा टाकण्यापेक्षा प्रताप सरनाईक सचमुच म्हणतात ना मर्द का बच्चा है तो विचारायचं सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना आणि उदय सामंतांना, सन्माननीय मंत्र्यांना, की तुम्ही पहिल्यांदा जेव्हा उद्धव ठाकरेंपासून बाजूला झालात, याच एसटीवाल्यांनी आझाद मैदानामध्ये तुमचा जय जयकार करून आझाद मैदान भरलं होतं. तुमच्या अधिवेशनासाठी काय होतं वर्धापन दिनासाठी 7वा वेतन आयोग देण्याची चिठ्ठी कुठं हरवली? चिठ्ठी कुठं हरवली? ते म्हणतात ना खेळ असते, कुठं हरवली चिठ्ठी आमची 7व्या वेतन आयोगाची? आणि कशी ही चिठ्ठी सापडली? पीपीपी सगळे डेपो आम्हाला घशात कुणाच्या जातात ह्यापेक्षा कष्टकऱ्यांचं हित महत्वाचं आहे. आणि म्हणून प्रताप सरनाईक ह्या जागा ह्या तुमच्या नुकसानावर विक्रीसाठी ठेवलेल्या नाहीत. कारण वेलफेअर स्टेट ही भारतीय संविधानामध्ये लिखित कायदा आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी का लिखित कायदा केलेला आहे? माननीय कामगारांचे कष्टकऱ्यांचे नेते दत्तोपंतजी ठेंगडींनी आम्हाला दिलेला अधिकार आहे.
मग ते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असोत की प्रताप सरनाईक असोत, जो आड येईल कष्टकऱ्यांच्यासाठी, जो आड येईल मंदिराच्या बाबतीमध्ये किंवा बौद्ध विहारांच्या बाबतीमध्ये तेव्हा आवाज दिला जाईल. आणि वैचारिक लढण्याची तशी तयारी ठेवलीच पाहिजे. अशा प्रकारची जी आहे आम्हाला शिकवण मान्यवर दत्तोपंत ठेंगडींनी दिलेली आहे. आणि म्हणून ह्या ज्या जागा आहेत, ह्या जागांच्या बाबतीमध्ये आम्हाला स्पष्टपणे सांगायचंय की ही जागा तुम्हाला एसटीची आज दिसते. कालच्या काही काळामध्ये आपण नाशिक मधल्या झोपडपट्ट्यांची जागा बघली, ज्या गायरान जमिनीत देता येत नाहीत त्या जागा ते झोपड्यात तोडण्यात आल्या. नंतर हातापाये पडून ते झोपड्या तिथं बांधा असं सांगण्यात आलं. त्याचबरोबर कल्याणमध्ये, आता मला माहित नाही श्रीकांतच्या काय नातेवाईकांचा काय संबंध आहे नाही, ते श्रीकांतांच्या खासदार आहेत ना ते, परंतु बौद्ध भिक्षू आजही उपाशी कुठं बसलेत तर ते त्या केडीएमसीच्या समोर बसलेत. आता पुन्हा एसटी महामंडळाच्या जागा लोक काय म्हणायला लागलेत, शिंदे टोळी आहे का म्हणालेत. डॉक्टरला मारहाण करतात, गरिबांच्या झोपड्या काढतात, अरे साधू संतांना रोडवर आणतात. ही शिंदेची टोळी आहे का असा प्रश्न विचारायला लागलेत. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की कोणत्याच प्रकारे बाल्कोच्या जजमेंटच्या नंतर जी संहिता पाळली गेली पाहिजे, म्हणजे 2/3 कमीत कमी कष्टकऱ्यांना लक्षात घेऊन नंतरच कोणताही निर्णय अपेक्षित आहे, परंतु तसा निर्णय घेण्यात आलेला नाही. आणि म्हणून ह्या बाबतीमध्ये, जागेंच्या बाबतीमध्ये सर्व एसटीतील संघटनांना मी आव्हान करतो, स्वतःच्या संघटनांचे जे मर्यादा आहेत ते बाजूला करा. लक्षात ठेवा, ज्या काही गोष्टी एक समाजाची प्रॉपर्टी म्हणून शिल्लक आहे, त्या प्रॉपर्टीजवर अशा प्रकारचा डोळा कोणी जर ठेवत असेल आणि ह्या सगळ्या एसटी महामंडळाच्या डेपोच्या जागा जर कोणी हिरावून घेऊन पीपीपीच्या नावाखाली खाजगी लोकांना जर त्याच्या फायद्याच्या ठरणार असतील आणि डेपोचे, लक्षात घ्या, डेपोचे थांबे बनवण्याचा भानगडीत कोणी पडत असेल, डेपोचे थांबे, त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. आत्ता मला एका आमच्या कष्टकरी ड्रायव्हर कंडक्टर साहेबांनी सांगितलं की ठाण्यामध्ये एक तशीच व्यवस्था दिसत आहे साहेब की एसटी आपली येते आपल्या त्या डेपोच्या तिथं म्हणजे जे याच्यावर बांधकामासाठी दिलाय डेपो, तर ती येते आणि थांब्यासारखी थांबते आणि निघून जाते. त्यामुळं हे सगळं आपल्याला आपल्या डेपोतून बाहेर काढण्यासाठी आहे. संघटनांनी आपापले संघटनेचे रुमाल बाजूला ठेवावेत आणि एकत्रितपणे सामान्य कष्टकऱ्यांनी ज्या प्रकारे 124 कष्टकऱ्यांचे जीव बलिदान दिलेत त्या सगळ्या गोष्टींसाठी उभं राहावं. 7वा वेतन आयोग न मिळण्याला उद्धव ठाकरेच्या नंतर शब्द देऊन आपल्या लोकांना बोलवून जर आपला वापर होऊन एकनाथ शिंदे साहेब तेच करत असतील उद्धव ठाकरेने केलं तर माननीय एकनाथ शिंदे साहेब सुद्धा तेवढेच जिम्मेदार आहेत, तेवढेच प्रताप सरनाईक जिम्मेदार आहेत. आणि यांना आपण सहजासहजी सोडता कामा नये, यांना आपण बोलतं केलं पाहिजे, जागा आपल्या जागेवर राहिल्या पाहिजे. सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब 7वा वेतन आयोग कधी देणार हे आधी सांगायला सांगा आणि नंतर परिवहन मंत्र्यांना ह्या जागा ज्या आहेत जागांच्या बाबतीमध्ये जाहिराती कोणत्याच संघटनेला विश्वासात न घेता म्हणजे 45 नावाच्या खाली देऊन टाकल्या असं एक सामान्यपणे